आणि आता मन सुन्न करणारी एक बातमी जळगावमधून समोर येते। लग्नाच्या अवघ्या 6 दिवसानंतर एका नवविवाहितेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर अज्ञात वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेत 21 वर्षीय वैशाली भाऊसाहेब पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांचे काका गंभीर जखमी झालेत। विशेष म्हणजे विवाहानंतर देवदर्शन करून मांडव परतणीसाठी माहेरी जात असताना हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झालाय। हातावरची हळदही फिटली नव्हती। नव्या संसाराची स्वप्न सुद्धा नुकतीच रंगू लागली होती, पण काळानं एका क्षणात सर्व काही हिरावून नेलंय। या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले। दोन्ही कुटुंबांवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय। तेच विवाह पार पडला होता। 6 तारखेला विवाह पार पडला होता। विजय आणि वैशाली असं नवविवाह त्यांचं नाव आहे। परंतु नुकताच लग्न झालं, ते माहेरी जात होत्या आणि विद्यापीठ जवळ त्यांचा आज दुर्दैवी असा अपघात झाला। ते 2 व्हीलरवर होते आणि त्यांचा 4 व्हीलरवाल्याने त्यांना धडक दिली आणि तिच्यात नववधूचे जे काका होते रावसाहेब पाटील यांचा हे जखमी आहेत। परंतु अत्यंत दुःखाची बातमी अशी की जी नवविवाहिता आहे ती दुर्दैवाने आता या जगात नाहीये आणि दुःखाचा डोंगर कुटुंबावर पसरलेला आहे।